मुतखडा औषधानं विरघळून जाणार. नमस्कार, मी डॉक्टर विनय चौगले, मूत्ररोग तज्ञ, जया एरॉलॉजी हॉस्पिटल. बऱ्याच रुग्णांचा हा प्रश्न असतो की माझा मुतखडा औषधानं विरघळून जाणार का. बेसिकली मुतखडा हा स्फटिकांपासून बनतो. छोटे छोटे स्फटिक हे किडनीमध्ये एकत्र येतात व त्याच्यापासून मुतखडा बनतो. किडनीमध्ये एकदा मुतखडा बनल्यावर तो युरेटर म्हणजे मूत्रनलिकेतून युरिनरी ब्लॅडर लघवीच्या पिशवी देतो व तिथून बाहेर पडण्याची शक्यता असते. ही जी पाईप आहे युरेटर ही लांबीला 25 सेंटीमीटर व रुंदीला साधारण 5 मिलीमीटर असते व त्याला 2 ते 3 ठिकाणी बारकावे असतात. त्यामुळं जो काही मुतखडा आहे तो आणि ही पाईप मौसल भागाची असते मग थोडीफार एक्सपांडेबल असते. त्यामुळे 6 ते 7 मिलीमीटरचे मुतखडे हे त्यातून पास होऊ शकतात. 8 मिलीमीटर पेक्षा वर जे मुतखडे असतात मोठे असतात ते शक्यतो या युरेटर मध्ये पास होत नाही. 10 मिलीमीटरच्या वरचे फक्त 5 ते 10% मुतखडे यातून पास होऊ शकतात. त्यामुळे 8 मिलीमीटरच्या वरच्या सर्व मुतखड्यांना काहीतरी उपचारांची गरज असते. युरिक ऍसिड सोडून कुठलाही मुतखडा औषधाने विरघळू शकत नाही. अजून जगात असं कुठलंही औषध नाही जे मुतखड्याला विरघळवू शकतात. त्यामुळे ज्यांना मुतखडे 8 किंवा 10 मिलीमीटरच्या वर आहे त्यांना कुठल्या तरी उपचारांची गरज आहे.